आत्ता तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे गणनी दिली तर गाडी तर धडकली असेल, समोरून धडकली असेल तर काय झालं असतं असं एकदम क्षणभरचं वाटलं. 8 तरुणांचा मृत्यू झाला आणि ते मंत्री कायम तुम्हाला हसत असताना दिसणार बघा. त्यांच्या कारकिर्दीत गेले कित्येक वर्ष, गेल्या 2-4 वर्षामध्ये जे काही दुर्घटना अपघात घडलेत ना, तेव्हा प्रत्येक वेळा त्यांनी वेगळं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. एक तर ते त्या भारतीय जनता पार्टीला लागलेला कीड आहे ती कुठल्याही गोष्टीमध्ये धर्म आणायचा. आता एवढी माणसं मेल्यानंतर सुद्धा मंत्री आज जागेवर बसलेला असेल. पहिला त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, त्या दिव्यावरनं लोकल सुरू करा, ज्यांचे प्राण गेले त्यांना मदत करा. त्या कुटुंबाची काय वाताहत लागली असेल ती आपण विचारच करू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं अपघात होऊन सुद्धा निर्लज्जपणे खुर्चीवर बसून हसत कारभार करणारा हा सरकार पाहिल्यानंतर आणि त्यांचे मंत्री पाहिल्यानंतर पंतप्रधान सुद्धा का गप्प असतात, का राजीनामा मागून घेत नाहीत? त्यांनी स्वतंत्र दिलाच पाहिजे, ते देणार नाहीत. कारण ते गेंड्याच्या कातडीत ते IAS ऑफिसर आहेत, लक्षात ठेवा. मुळात त्यातनं आलेले आहेत ते.